आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, जे प्रसाद लाड यांच्या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सायन इथे दाखल झालेले आहेत। आत्ताच नुकती तुम्ही भेट घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांची सहायता निधीला पैसे सुद्धा दिलेले आहेत। कशा पद्धतीने वाढदिवस महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय? माननीय मुख्यमंत्री आमचे पालक मार्गदर्शक अशा प्रकारचे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या उद्याच्या भविष्याचा शिल्पकार म्हणून आज माननीय देवाभाऊंकडे पाहिलं जातं आणि स्वाभाविकपणे आपल्या पालकाला त्या ठिकाणी उदंड आयुष्य मिळावं, त्यांच्या हातून महाराष्ट्राचं हित व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आज महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे। आज सकाळीच वर्षा निवासस्थानी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण प्रतिवर्षी त्यांना शुभेच्छा देणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, त्यांची प्रेरणा घेऊन काम करणं हा आमचा त्या ठिकाणी नेहमीचा कार्यक्रम राहिलेला आहे। माननीय देवेंद्रजींनी होर्डिंग बॅनरपेक्षा सर्वसामान्य जनतेची सेवा करा, कारण सेवा हे संघटन अशा प्रकारचा मंत्र आमच्या पक्षाचा आहे आणि म्हणून आज राज्यभर सर्व ठिकाणी ब्लड कॅम्प होत आहेत आणि एक रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं ब्लड कलेक्शन आज होणार आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। अडचणीच्या काळात जेव्हा रक्त हवं असतं त्यावेळेला रक्ताचा तुटवडा पडतो आणि मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांची गरज ओळखून अशा सामाजिक उपक्रमाला मान्यता दिली। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी कार्यक्रम दिला आणि आज ठिकठिकाणी अशा प्रकारचं रक्तदान शिबिर होतंय। मी आज सायनला आमदार प्रसाद लाड यांच्या या ठिकाणच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलोय। उत्स्फूर्तपणे लोक कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान करत आहेत। सकाळीच मी मुंबईतल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं मुंबई जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, मुंबईचं विभागीय यांच्या मार्फत 11 लाखाचा धनादेशसुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला, कारण हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरीब रुग्णांसाठी, संकट आलेल्या संकटग्रस्त लोकांसाठी एक मोठा आधार असतो आणि मला वाटतं विक्रमी मदत या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून झाले आणि त्याच्यामुळं एक खारीचा वाटा त्या योगदानामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना उदंड आयुष्य मिळो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्राचं हित अत्यंत ताकदीनं, क्षमतेनं जोपासलं जावं यासाठी आई जगदंबा त्यांना ताकद आणि उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो। त्यांच्यासोबत अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनाही उदंड आयुष्य मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर विरोधक बरीच टीका करतायत की जे अधिवेशन झालं त्यामध्ये शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली, पण आज खऱ्या अर्थानं वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना जी आहे ती लॉन्च करण्यात आली, शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल? मला वाटतं विरोधकांचं कामच टीका करणं आहे। मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून सगळ्या योजना आणल्यात। प्रत्येक योजना ही बळीराजाचा फायदा कसा होईल याची काळजी घेतली। उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग झाला तो फक्त वाहतुकीसाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतातला माल पोर्टकडे लवकर पोचावा, वाहतूक जलद गतीनं व्हावी, तिथे गोडाऊन निर्माण व्हावे, तिथे असणारे मॉल निर्माण व्हावे, अशा प्रकारे कुठलीही योजना शेतकऱ्यांशी कशी कनेक्ट होईल, शेतकऱ्यांना कसा लाभ होईल याचा विचार केला आहे। आजच आपण बोललात त्याप्रमाणे ही योजना लॉन्च केलेली आहे, कृषी समृद्धी योजना।
आणि निश्चितच शेतकऱ्याला समृद्धी येण्यासाठी या योजनेचा फार उपयोग त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर कर्जमाफी जी आहे त्या संदर्भात सुद्धा समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्याची मानसिकता या ठिकाणी सरकारने दाखवले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी करण्याचं विरोधकांनी कारण नाही. जे काही शेतकऱ्यांच्या आयुष्यात भलं होईल ते आताच होईल, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच होईल, कारण त्यांना शेतकऱ्यांविषयी खरी कणव आहे. केवळ शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करायचं हे जे आतापर्यंत केलं ते यावेळेला होणार नाही. नक्कीच राज्याच्या राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत का? महानगरपालिकेच्या इतर निवडणुका आहेत, बोललं जातं की महायुतीमध्ये आता चौथा भिडू पण येणार आहे. अशोक चव्हाण तर वक्तव्य करतात की ठाकरे जर महायुतीसोबत आले तर चांगलंच आहे. नाही, मला आता कोण काय बोलतं माहीत नाही आहे. राजकीय गणिती आत्ताच त्यांचा अंदाज लावणं फार लवकर होईल. निवडणुका अजून लांब आहेत. बरीचशी इक्वेशन्स आहेत ते निवडणुकीच्या तोंडावर होत असतात, परंतु आम्ही भक्कम आहोत, सक्षम आहोत. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथराव शिंदे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली कोस्टल रोड असेल, मेट्रो, मोनो, वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते, हाऊसिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर काम, इन्फ्रामध्ये मोठं काम आणि मुंबई बदलताना आता दिसते आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईकरांचं पाठबळ हे आमच्याच मागे त्या ठिकाणी राहणार आहे. आता कोणी यावं हा शेवटी आमच्या पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. त्या पद्धतीनं पक्ष निर्णय घेऊ शकतो. नक्कीच पत्ते खेळतानाचा व्हिडिओ माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल झाला. यानंतर बरेचसे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले. आता संजय राऊत यांनी सामनातून टीका केली आहे की रमाणीच्या नादामध्ये सरकारचा कोठा झाला आहे आणि कोठा चालवणारे दिल्लीत बसले. आपल्या मस्तीत रमणारे हे रमाविषयी बोलत आहेत. दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोटं. आपल्या बाबतीत काय झालं आहे किंवा पूर्व इतिहास काय याची जरा उजळणी करण्याची आवश्यकता आहे. निश्चितच झालेली गोष्ट भूषणावं नाही हे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आता याचं राजकारण करून राजकीय लाभ मिळवण्याचा जो नेहमीचा केविलवाना प्रयत्न असतो तसाच राऊतांचा प्रयत्न आहे. सामना हे वर्तमानपत्र त्याच्यासाठीच राजकीय लाभ उठवण्यासाठी, सरकारवर टीका करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. संजय राऊत म्हणतात की प्रफुल्ल लोढा जे ते हनी ट्रॅपचे सूत्रधार आहेत, तर गिरीश महाजन हे या हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष असावेत. संजय राऊतांच्या नेतृत्वाखालीच अनुभवी व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर बरं होईल. मला वाटतं व्यक्तीच्या अशा प्रकारे टीका करणं, जी गोष्टच अजून सिद्ध नाही, ज्याचे काही पुरावे नाहीत. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये खोटा पेन ड्राईव्ह नाना पटोलेंनी काढला, पुढे काय झालं? मुख्यमंत्री बोलले हा बॉम्बच आमच्यापर्यंत पोचला नाही. त्याच्यामुळे बोलाची कडी, बोलाचा भात, फक्त साप म्हणत म्हणत भुई थोपटण्याचा यांचा प्रकार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.